योहान जे होते ते मंदिरामध्ये रोज ये जा करत होते. When they prayed for the man who was crippled, it was at the temple. आणि ज्या लंगड्या भिकारीसाठी त्यांनी प्रार्थना केलेली तो मंदिरापाशी होता. The 120 people on the day of Pentecost were in one of the rooms which was just beside the temple. आणि मंदिराच्या बाजूलाच एक जी माडीवरची खोली होती त्यामध्येच 120 लोक प्रार्थना करत होते 50व्या दिवसाच्या सणा. The temple was very close to their lives on a day-to-day basis. आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये मंदिर जे आहे ते खूप जवळ होतं. If we didn't have a temple, जर आपल्याकडे मंदिर नसेल, we wouldn't have a New Testament. आपल्याकडे नवीन करार नसता. Think about it. विचार करूया. It's not only the history, but we have to look at where we are today. We wouldn't have been here today if it wasn't for Hanukkah. ही फक्त इतिहास नाहीये, आपल्याला विचार करायला हवा. आता जिथे आपण आहोत, जर इतिहास नसता तर आपण आता इथे नसतो आणि हानुकाचा सण देखील साजरा करत Now, नसतो. what do you mean by dedication? समर्पण म्हणजे काय? How many of us have dedicated our children? Can I see your hands? आपल्या इथे किती लोकांनी आपल्या लेकरांचं समर्पण केलेलं When we आहे? dedicate a child, what do we mean? आपण What are we saying? लेकरांचं समर्पण करतो त्यावेळेस काय बोलतो? कोई भी बोलिए. हाँ? हाँ, but why are we dedicating? What are we saying to God? परमेश्वराने दिलेले जे आज्ञा आहे त्यांनाच पाळायला. Okay? हम लोग प्रभु को क्या कह रहे हैं कि प्रभु ये बच्चा आपका है. फाइनली हम लोग वही कह रहे हैं, राइट? वही कह रहे हैं प्रभु ये बच्चा आपका है या बच्ची व्हाटएवर आपका है, आप इनका इस्तेमाल करो. यूज द चाइल्ड फॉर योर पर्पसेस. आपण त्यावेळेस काय सांगतो? परमेश्वरा ह्या लेकराचा उपयोग तुझ्या कार्याकरिता कर. Amen. And that is what the dedication of the temple was. आणि हे जे आहे मंदिराचं समर्पण. God, this temple is yours. परमेश्वरा हे मंदिर तुझं आहे. Not meant for something else. दुसऱ्या काही गोष्टीसाठी हे बनवलेलं नाही. Not meant for the names of other gods to be taken here. दुसऱ्या दैवतांची नावे या ठिकाणात घेण्यासाठी बनवलेलं नाही. Not meant for the blood of pigs. डुकरांच्या रक्ताकरिता नाही. But meant for the blood of the lamb to be there. तर कोकऱ्याच्या रक्ताकरिता हे मंदिर बनवलेलं आहे. Amen. Now think of it today. आजच्या दिवशी आपण विचार करूया. Where is the temple? मंदिर कुठे आहे? We are the temple. आपण मंदिर आहे. Right? We have about 50 temples over here, 60 temples here. आपल्या इथे आता 50 तरी मंदिर आहेत. Amen. What was the devil doing through Antiochus? अँटिओकस मधून सैतान काय कार्य करत होता? He polluted the temple of God. त्याने मंदिर परमेश्वराचं जे मंदिर आहे ते अशुद्ध केलं. Right? That's what he's trying to do today. आणि तेच तो आज देखील करायचा प्रयत्न करत आहे. He's trying to pollute the temple of God, you and me. तो परमेश्वराचं जे मंदिर आहे आपण सर्वजण आपल्याला अशुद्ध करायचा प्रयत्न करत You आहे. may say, no, but I'm not worshipping Zeus, I'm not worshipping other gods. तुम्ही म्हणू शकता मी दुसऱ्या दैवतांची आराधना करत नाही, मी कोणत्याच दुसऱ्या दैवताचं वर्शिप त्याचं पूजा करत नाही. But there are times that we allow things of this world to come inside of us. आणि खूप सारे समय असे असतात ज्यावेळेस आपण जगातल्या गोष्टी आपल्यामध्ये घेण्यासाठी त्यांना आपण It comes through small things. दुनिया की चीजें हमारे अंदर कभी कभार आ जाते हैं छोटी छोटी चीजों के द्वारा. Right? It can be through a program that we're watching on TV. आणि ते एक दूरदर्शनवरचा आपण जो प्रोग्राम किंवा कार्यक्रम बघत असू त्याच्यामधून सुद्धा होऊ शकतं. Today this has become number one source of wrong things entering the temple of God. मोबाईल जे आहे हे साधन परमेश्वराच्या मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टींचा शिरकाव करण्याचे एक मुख्य साधन बनलेलं आहे. Everything's on this. सर्व काही याच्यामध्ये आहे. So we can have all the wrong things on this and then say, इसमें बाइबल भी है. You know, the devil is trying to pollute the temple of God. सैतान जो आहे परमेश्वराचं मंदिर अशुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. Hanukkah reminds us that we have to dedicate our temples.
आणि हनुकाचा जो सण आहे तो आपल्याला स्मरण करून देतो की परमेश्वराला आपल्याला समर्पण करायचं And आहे. today that's what we should do. आणि आज आपण तेच करायला हवं. At the end of the service, आणि ह्या सभेच्या शेवटी like they rededicated the temple of God, we need to say, Lord, I rededicate this temple for you. जसं त्यांनी मंदिराचं पुन्हा समर्पण केलं होतं तसं आपल्याला देखील म्हणायचं आहे, परमेश्वरा हे जे तुझं मंदिर आहे मी तुला पुन्हा समर्पित करतो. Antiochus shut the lights. अँटिओकस जो होता त्याने पूर्ण जे प्रकाश होता तो बंद केला त्याने. But the Maccabee family, they put on the lights again. आणि मक्कबी जे कुटुंब होतं त्यांनी पुन्हा प्रकाश लावला होता. Amen. Festival of lights. प्रकाशाचा सण आहे हा. When the Lord Yeshua, when Jesus came, you know what he said? He said, I am the light of the world. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेस त्याने काय म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. And then he said to his disciples, you are the light of the world. आणि त्याने त्याच्या शिष्यांना देखील नंतर म्हटले की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. Right? Matthew chapter 5 verse 14. You are the light of the world. मत्ते याच्या 5व्या अध्यायामध्ये वचन आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. And then he said, let your light shine. आणि मग तो म्हटला की तुमचा प्रकाश प्रकाशू द्या. Let it shine. तो प्रकाशू द्या. Don't hide it. तो तुम्ही मापाखाली ठेवू नका. Let it shine. तो प्रकाशू द्या. Let the world see. जगाला तो दिसू द्या. How? He said, let the world see your good works and glorify your Father in heaven. तो म्हटला की जगाला तुमची चांगली कृत्ये दिसू द्या आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव होऊ द्या. How does our light shine? आपला प्रकाश कसा प्रकाशेल? Not by saying, Pastor Ashish, see my light, tiku, you know, see how I'm shining. That is all show off. असं म्हणून आपण प्रकाशना नाही की पास्टर माझा प्रकाश बघा कसा प्रकाशत आहे, त्याच्याने आपण ते सगळ्या व्यर्थ गोष्टी आहेत. It shines when we're really showing the world through our deeds, through our talk, through our action, through our lifestyle. आणि तो तेव्हाच प्रकाशेल ज्यावेळेस आपण आपल्या कृत्यांद्वारे, आपल्या शब्दांद्वारे, आपल्या विश्वासाद्वारे दाखवू. The light does not shine only when we are on stage. The light shines from Monday to Saturday. ज्यावेळेस आपण मंचावर असतो त्यावेळेसच प्रकाश प्रकाशत नाही, तर पूर्ण सोमवार ते रविवार पूर्ण दिवसामध्ये तो प्रकाशला पाहिजे. Hanukkah should remind us that we are called to be the lights of the world. आणि हनुकाचा जो सण आहे तो आपल्याला स्मरण करून देतो की आपल्याला जगाचा प्रकाश होण्याकरिता पाचारण केलेला आहे. Every day of the year. वर्षाचा प्रत्येक दिवस. Okay, now what happened is they didn't have enough oil. आणि आपण पाहिलं की त्यांच्याकडे पुरेसं तेल नव्हतं. And God gave them the miracle of oil for 8 days. आणि परमेश्वराने त्यांना चमत्कार दिला आणि 8 दिवसासाठीचं What तेल is this? पुरवलं. What is this oil? हे तेल काय आहे? Oil reminds us of the Holy Spirit. तेल जे आहे ते आपल्याला पवित्र आत्म्याचं Amen. स्मरण करून देतं. The oil was used for anointing of people. The anointing telling us the Holy Spirit. तेल जे आहे ते अभिषेकाचं प्रतीक आहे. अभिषेकाकरिता उपयोगात आणायचं आणि ते आपल्याला पवित्र आत्म्याचं स्मरण करून देतं. Hanukkah needs to remind us that we have to have the anointing in our lives, the oil in our lives. आणि हनुकाचा जो सण आहे तो आपल्याला स्मरण करून देतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रभू पवित्र आत्मा हवा आहे. आपल्यामध्ये अभिषेकाचं तेल असलं पाहिजे. Without the oil, we are nothing. आणि अभिषेकाच्या तेला व्यतिरिक्त आपण काहीच नाही. Without the Holy Spirit, we are nothing. पवित्र आत्म्याशिवाय आपण काहीच नाही. Okay, now let's think about this, okay? आपण याचा विचार करूया. The practice is to light this and to put it at the window so people can see. आपण जर याचा विचार केला तर हा जो सराव आहे हे प्रकाशवायचं याच्यामध्ये ते Put it at the window so people can see. आणि ते खिडकीमध्ये ठेवायचं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना ते दिसेल. Now remember what I said. The original menorah has 7 branches, but the Hanukkah menorah has 9 branches. आता तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं की जो दीपवृक्ष आहे त्याला 7 शाखा असायच्या आहेत, पण जो हनुकासाठी वापरला जातो त्याला 9 शाखा आहेत. And the practice is you always light this first. आणि त्याच्यामध्ये कृती अशी करतात जो मधला जो स्तंभ आहे तो पहिल्यांदा पेटवतात. And then you take the light of this candle and you light the next ones. आणि त्याच्यानंतर ज्या बाजूच्या ज्या मेणबत्त्या आहेत त्या पेटवल्या जातात. On the first day of Hanukkah you light this and you light
one candle. On the second day you light this, then you light 2 candles. प्रत्येक दिवसासाठी एक मेणबत्ती पेटवली जाते. पहिल्या दिवशी मधला आणि पहिली मेणबत्ती पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी मधला आणि पहिल्या 2 मेणबत्त्या पेटवल्या जातात. Third day you light this plus 3, fourth day this plus 4, fifth day, sixth day, seventh day. प्रत्येक दिवसाकरिता एक एक मेणबत्ती वाढवली जाते आणि त्या सर्व पेटवल्या जातात. On the 8th day you have 9 candles. आणि 8व्या दिवशी तुमच्याकडे 9 मेणबत्त्या असतात. Okay? Why समजत 7? आहे? Why 9? Why 7? Why 9? 9 आणि 7 का? Okay. And there is a reason for it. त्याच्याकरिता एक कारण आहे. Number 1, एक कारण the oil lasted for 8 days. तेल जे आहे ते 8 दिवसाकरिता पुरले. So the people of Israel said, we will add one more branch to the 7-branch menorah during Hanukkah only to remind us that the oil lasted for 8 days. आपण पाहिलं जे तेल आहे परमेश्वराच्या चमत्कारामुळे 8 दिवस पुरलं. तर त्यांनी आता विचार केला की जो 7 शाखांचा दीपवृक्ष आहे त्याच्यामध्ये आपण आणखी एक शाखा ऍड करू. So म्हणजे 8 reminds us of the miracle of Hanukkah. आणि जे 8 शाखा आहेत ते आपल्याला हनुकाच्या सणाचा स्मरण करून दे. But why the 9th? पण 9 का? Because they said the light, the miracle of the light didn't come from human beings, it came from some supernatural source. ते म्हणाले की जे तेल आहे जो चमत्कार आहे तो लोकांकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आलेला नाही तर तो अद्भुत अशा परमेश्वराकडून आलेला आहे. And that supernatural source is called the servant candle. आणि ती देवी जे सामर्थ्य आहे त्याला Servant candle. सेवकीय असं मेणबत्ती म्हणतात. So the servant is always given the light first, and then the light of the servant comes to everybody else. आणि मग आता जर पाहिलं तर सेवक जो आहे त्या मेणबत्तीला पहिल्यांदा पेटवलं जातं आणि त्याच्यानंतर बाकीचे जे सर्व मेणबत्त्या आहेत त्या पेटवल्या That's why जातात. the servant is elevated. म्हणून जे सर्वंटची जी मेणबत्ती आहे ती उंच आहे. In today's world, the servant is down, but in the biblical thinking, the servant is higher. आणि आजच्या जगात जर पाहिलं तर सेवकाला खालच्या दर्जाचं स्थान दिलं जातं पण वचनानुसार जर पाहिलं तर सेवकाला उच्च असं स्थान दिलेलं आहे. Amen. In Isaiah 53, the Messiah is described as the servant of the Lord. आणि यशाया 53 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराचा सेवक म्हणून त्याचा तिथे उल्लेख आहे. Amen. And his light comes to everybody else. आणि त्याचा जो प्रकाश आहे तो इतर सर्वांकडे येतो. Okay, so now you have 7 plus 1 plus 1, 9. आता आपल्याकडे 7 अधिक 1 आणि अधिक 1 असे 9 अशा शाखा आहेत. Do you know what's the national symbol of Israel? Symbol. इस्रायलचं जे जागतिक जे चिन्ह आहे ते तुम्हाला माहिती आहे का? राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते माहिती आहे का? It's actually the menorah. मनोरा जो आहे ते त्यांचं राष्ट्रीय The चिन्ह menorah, आहे. you can Google it. National symbol of Israel is the menorah. इस्रायलचं जे राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते मनोरा आहे. So 7 candlesticks representing Israel. आणि 7 जे मेणबत्त्या आहेत ते इस्रायलला दर्शवतात. Okay? The 9th one representing the servant, the Messiah. 9वी जी कॅन्डल आहे ती सेवक किंवा जो मसीहा आहे त्याचं प्रतीक आहे. So then what is the 8th? 8वी कॅन्डल 8वी मेणबत्तीचं काय? God's plan has always been that the Gentiles come and join with Israel, one in Messiah. परमेश्वराची योजना जी आहे जे हेलेनी लोक आहेत जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांनी यहुदी लोकांसोबत येऊन जो ख्रिस्त आहे जो मसीहा आहे त्याच्यासोबत जोडलं जावं. Are you with me? Okay, so 7 representing Israel. 7 जे आहे ते इस्रायलला दर्शवतात. 9th, the servant representing the Messiah. 9 जे आहे ते सेवकाचं प्रतीक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. And 8th representing the Gentiles who come in, join Israel and worship the God of Israel. आणि 8वं जे आहे ते परराष्ट्रीयांचं चिन्ह आहे जे यहुदी लोकांसोबत एकत्र मिळून परमेश्वराची आराधना You करतात. can read Ephesians chapter 2 verse 15.
एफिसकरस पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 15 वाचूया. Anyone gets it? Read it quickly, please. त्यांनी आपल्या देहाने बैल नाहीसे केले. हे बैल म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. Amen. Both Jew, Gentile together, one new man because of the Messiah. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परराष्ट्रीय आणि यहुदी सर्व एकत्र मिळून परमेश्वरामध्ये एक होतात. New man has not replaced Israel, but has joined in with Israel. जो नवा मनुष्य आहे त्याने इस्रायल लोक जे आहेत त्यांना बदललं नाही तर त्यांच्या सोबत एकत्र केलं. Hallelujah. Okay, now let's think about this from today's perspective. आजच्या दृष्टिकोनातून आपण पाहूया. What is Hamas trying to do? हमास जी संस्था आहे ते काय करत Hamas आहे? has said clearly, हमासने we are not interested in Gaza. हमासने सांगितलेलं आहे की त्यांना गाझा जे आहे त्याच्यामध्ये रस नाहीये. We want Jerusalem. त्यांना यरुशलेम हवे आहे. You see? Where's the temple today? मंदिर आज कुठे आहे? There is, in Jerusalem, there is no temple. यरुशलेमेमध्ये मंदिर नाहीये. Why? का? Because there is a Muslim dome over there, a golden dome. You must have seen that. तिथे एक मुस्लिम Golden, मुस्लिम golden, लोकांचे सोने का वो dome. मस्जिद आहे. सोन्याची मस्जिद आहे. मस्जिद है और सोना का जो है वो मस्जिद नहीं है, but it's a Muslim building. ते मुस्लिम लोकांचा तिथे काही Now that is the गोष्टी same place where the temple of God once stood. आणि तीच जागा आहे जिथे परमेश्वराचं मंदिर एकेकाळी होतं. Hamas is saying that's what we want. आणि हमास जे म्हणत आहे आम्हाला तेच हवं आहे. What was Antiochus doing in अँटिओकस Hanukkah time? हनुकाच्या वेळेस अँटिओकसने काय His केलं? target was the same place. आणि त्याचा जो उद्देश होता Destroy the temple. तीच जागा होती आणि मंदिरातला संपुष्टात आणण्याचा त्याचा उद्देश होता. Finish the temple. मंदिर पूर्ण संपुष्टात आणायचं. What was Haman doing? Doing the same thing. आणि हमान आता काय करत आहे? तीच गोष्ट करत आहे. Today, what we are seeing is a repeat of what we saw with Antiochus. आज आपण जे पाहत आहोत तीच गोष्ट आहे जी आपण अगोदर पाहिलेली आहे अँटिओकसच्या काळामध्ये. Now, if you open with me to Matthew chapter 24, जर आपण मत्ती याचा 24वा अध्याय उघडला and we see the words of the Lord Jesus. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द पाहूया. In chapter 24 and verse 15. मत्ती याचा 24वा Now, अध्याय आणि 15वा वचन. in this chapter, the Lord is talking about the last days, just before the time that He's going to come back. आणि या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या काळाविषयी बोलत आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवसांच्या अगोदर नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे येणं होणार आहे. Please read verse 15. दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. Okay? Now, Daniel had prophesied that something like this will happen. आणि दानियल जो होता त्याने भविष्यवाणी केली होती की अशी काही गोष्ट घडणार आहे. And Daniel was about more than 300 years before Antiochus. आणि अँटिओकस जो आहे त्याच्या अगोदर 300 वर्षांपूर्वी दानियल होता. Daniel prophesied that something like this will happen. Somebody will come and will sit in the temple and will demand to be worshipped. आणि त्याने त्यावेळेस भविष्यवाणी केली होती की कोणीतरी येणार आहे जो मंदिरामध्ये बसेल आणि त्याची आराधना करण्यासाठी तो बोलेल. He will try to replace God. तो परमेश्वराला बदलण्याचा प्रयत्न करेल. And that is the meaning of Antichrist. आणि ख्रिस्त विरोधाचा हाच अर्थ होतो. See, we think Antichrist means someone who is opposing God. आपल्याला असं वाटतं की ख्रिस्त विरोधी जो आहे तो परमेश्वराला विरोध करणारा आहे. That may be true. हे सत्य असू But the शकतं. word Antichrist actually means substitute of God. पण ख्रिस्त विरोधी याचा खरा अर्थ असा होतो की परमेश्वराला बदलणे किंवा परमेश्वराची जागा घेणे. And there's a difference. आणि त्यामध्ये फरक आहे. We think Antichrist, he's going to be a guy who will be fully against God. So it is very easy for us to identify such a person. आपण म्हणतो की
ख्रिस्त विरोधी जो आहे तो परमेश्वराला विरोध करणारा असेल, आपल्याला त्याला ओळखायला सोपं जाईल. But when somebody pretends to be a believer or pretends to be a good man, pretends to be a peaceful man, we'll think